15 जानेवारी 2005 मंगळवार, तर 15 जानेवारी 2015 वार कोणता? 2015 म्हणजे 15 वजा 5, 15 वजा 5, 15 वजा 5 10 वर्ष. त्या 10 वर्षामध्ये साधे किती आणि लीप किती? साधे 8 आणि लीप पहा. आता प्रश्न पाहू पहिले. 15 जानेवारी, आता थोडं तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करू. 15 जानेवारी 2005 मंगळवार, लक्ष दे रे भाऊ. तर 15 जानेवारी 2015 वार कोणता? आता सुरुवात 5 पासून करायची, 15 पर्यंत जायचंय. 15 तून 5 गेले 10 वर्ष. क्लिअर. आता परत परत तेच न लिहिता आपल्याला माहिती आहे आता 5च्या पुढे जायचं आपल्याला. 5च्या पुढे जायचंय. क्लिअर. 15 तून 5 गेले 10 वर्ष लिहिले म्हणजे तुला 10 वर्षाची टोटल पाहिजे. त्याच्यामध्ये साधे किती, लीप किती? आता शॉर्ट ट्रिक पाय. काय तर शॉर्ट ट्रिक काय तर तू न जर लीप वर्ष काढून टाकले तर साधे तुला ऑटोमॅटिक भेटते, म्हणजे घडी घडी मोजायची गरज नाही. मग लीप वर्ष कशा काढशील तू? आता 4च्या पाड्यात. 2005 नंतर येणार लीप वर्ष कोणतं? 2008. 2000 त्याच्यानंतर 2000 त्याच्यानंतर 2000. पण आपल्याला जायचंय म्हणजे लीप किती रे? मग 10 मधून 2 गेले, 10 मधून तर उरले किती? झालं. म्हणजे तू जर लीप वर्ष काढलं तर साधे ऑटोमॅटिक भेटून जात, म्हणजे घडी घडी तुला मोजायची गरज नाही. कसं 5 पासून तू मोजतोय 5, 6, 7 आणि मग 8 इकडे लिहितोय. तुला फक्त काय करायचंय? गणित पाहायचंय की लीप वर्ष कुठे येत आहे. 5 तर नाहीये, 6 नाहीये, 7 नाहीये, 8 आहे. 2008, 2012, 2016. पण 2016 येणार कारण आपलं गणित 2015 ला एंड होत. 2 लीप वर्ष लीप मध्ये लिहून टाकले. मग 10 तून 2 गेले, वजा बाकी. बेसिक शिकून ठेवलंय सगळं. साधी बेरीज, साधी वजा बाकी, बोंब पाडायची फक्त पायाची. 10 तून 2 गेले, झाले का नाही वजा बाकी? बघ 10 वर्ष झाले का? 7 वर्ष किती दिवस? लीप वर्ष. बेदुनी 8 आहे का? 8 आणि 4 12 दिवस पुढे सरकणे. काय करणार? बागेले 7 आहे का? उरले मग किती दिवस पुढे सरकू? 5 दिवस पुढे सरकू. 5 दिवस पुढे सरकू. सरका 5 दिवस. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. पहिला प्रकार एंड. नेक्स्ट हेडिंग प्रकार दुसरा. प्रकार दुसरा. प्रकार दुसरा 5 जानेवारी 2008. 5 जानेवारी 2008 प्रकार दुसरा. त्याच्यातलं पहिलं गणित. पहिल्या प्रकारामध्ये किती गणित पाहिले? दुसरा प्रकार चालू झाला आपला. 5 जानेवारी 2008 सोमवार. 5 जानेवारी 2008 सोमवार. तर 5 जानेवारी 2012 तर 5 जानेवारी 2012 वार कोणता? 5 जानेवारी 2008 कोणता वार? सोमवार. तर 5 जानेवारी 2012 वार कोणता? प्रकार दुसरा आहे. पहिलंच गणित आहे. लक्ष द्या. लक्ष कुठे द्यायचंय पहा. ट्रिक तेच राहील. ट्रिक काय राहील? तेच राहील. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल. 12 वजा 8. पहिलं गणित आहे, पहिले पाहून घे. नंतरचे 9 तुला सोडवायचे. 12 तून 8 गेले. 12 तून 8 गेले. आपल्याला 4 वर्षाचं एक्सप्लेनेशन पाहिजे. या 4 वर्षामध्ये लीप किती आणि साधे किती? लीप किती आणि समजतंय ना? लिहिलं येते साधं लीप. हे समजवण्यासाठी लिहितोय. मग सुरुवात कुठून करशील? 8 पासून का 12 पासून? ह्या गणितात पहा आपल्याला फसवण्यासाठी 2 लीप वर्ष दिले. आपल्या डोळ्यांना ते 2 लीप वर्ष दिसत आहे. एक 2008 आणि दुसरा 2012. पण लक्ष द्या, या वाक्याकडे लक्ष द्या.
लीप वर्ष केव्हा गणलं जाईल? जेव्हा 29 फेब्रुवारी क्रॉस होईल. लीप वर्ष म्हणजे किती दिवस? 366. लीप वर्ष म्हणजे काय? फेब्रुवारी 29. जर फेब्रुवारी महिन्याचा 29 फेब्रुवारी क्रॉस झाला, जसा आता मागचा आपला 21 ऑगस्ट गेला ना, 15 ऑगस्ट गेला ना, क्रॉस झाले ना. 25 फेब्रुवारी गेली ना, 31 मार्च पण गेला ना, 31 डिसेंबर गेला का? तो बाकी यायचा अजून बाकी ना. लक्ष द्या आता. 5 जानेवारी 2012 ला आपलं गणित एंड होतंय. कुठे एंड होतंय? मग याच्यात 29 फेब्रुवारी क्रॉस होईल का? मग हे 2012 हे लीप वर्ष येणार. ते फक्त आपल्याला फसवण्यासाठी दिलंय त्याने, तर तिथे फसायचं नाही. आपल्याला किती वर्ष घ्यायचे टोटल? 2008 येईल का? 5 जानेवारीच्या पुढे चालतोय आपण. 5 जानेवारीच्या पुढे फेब्रुवारी, त्याच्यात 29 फेब्रुवारी 2008 येतोय. येतोय का नाही? मग 2008 लीफ 9 साधं 10 साधं 11 साधं किती झाले रे? 4 झाले ना. 1 लीफ 3 साधे, 1 लीफ 3 साधे, 3 1 आणि 2 1 3 आणि 2 लिहा. 5 दिवस पुढे, 5 दिवस पुढे सरकणे. लिहा आता. आता पुढचे सगळे तुम्हाला सोडवायचे आहे. समजलं का? जर 29 फेब्रुवारी क्रॉस झालेला असेल, जर 29 फेब्रुवारी क्रॉस झालेला असेल तरच आपण तो लीप म्हणून मानणार आहे, नाही तर नाही. 28 फेब्रुवारी पर्यंत जरी थांबले असते आपण इथे, 28 फेब्रुवारी 2012, तरी पण आपण त्याला लीप म्हटलं नसतं. समजतंय? चलो, उत्तर आलं गणिताचं आपलं. शनिवार उत्तर आलं आपलं. ट्रिक तेज आहे. दोघींची वजाबाकी 4 साधे किती, लीप किती? साधं 1 दिवस पुढे सरकतंय, लीप 2 दिवस पुढे सरकतंय. टोटल 3 आणि 2 5 दिवस पुढे. उत्तर शनिवार. गणित क्रमांक 2. 10 फेब्रुवारी 2001 सोमवार. 10 फेब्रुवारी 2001 सोमवार. तर 10 फेब्रुवारी 2008 वार कोणता? 10 फेब्रुवारी 2001 सोमवार. तर 10 फेब्रुवारी 2008 वार कोणता? आता मला पहिले 10 लोक पाहिजे की ज्यांची उत्तर अगोदर येत आहे सगळ्यांच्या. शाबास. 10 फेब्रुवारी 2001 सोमवार. तर 10 फेब्रुवारी 2008 वार कोणता? पाच 6 7 10 11 शाबास 12. व्हेरी गुड. 10 फेब्रुवारी 2001 ते 10 फेब्रुवारी 2008. 8तून 1 गेला, 7 वर्ष लीप होऊ. इथं लिहिले का 7 वर्ष? हा. 2001 पासून लीप वर्ष किती येत आहे पाहू पहिले. 2004 2000 2008 येईल का? कारण 10 फेब्रुवारी पर्यंतच गेलाय. 29 फेब्रुवारी क्लॉज झालेली नाही. म्हणजे आपले 7 जे वर्ष आहे ना, त्या 7 वर्षामध्ये एकच लीप वर्ष आहे. मग 7 मधून 1 गेला, 6 6 साधे, 1 लीप 6 साधे, 1 लीप 6 साधे, 6 1 आणि 2 1 6 आणि 2 8 दिवस पुढे सरकू. 8 7पेक्षा मोठी संख्या आहे. 7 1 बाकी उरली एकच दिवस पुढे सरकू. सोमवार होता. उत्तर आला असेल मंगळवार. लिहिलं मंगळवार. मंगळवार. काय उत्तर आलं? कोणत्या तारखेचं उत्तर बोलते? 10 फेब्रुवारी 2000 10 फेब्रुवारी 2000. 12 फेब्रुवारीला कोणता वार असेल? मग
कोणता? अरे 10 मंगळवार आहे तर 12 गुरुवार राहील ना. अरे 10 मंगळवार, 11 बुधवार, 12 चला घ्या पुढे. 1 जानेवारी 2004 गुरुवार. 1 जानेवारी 2004 गुरुवार. तर 1 जानेवारी 2016 वार कोणता? 1 जानेवारी 2004 गुरुवार. तर 1 जानेवारी 2016 वार कोणता? शाबास. 12 आजाडी. हा चालतं तिकडे बी केलं चालतं काही विषय. शाबास, व्हेरी गुड. पहिले लीप मोजून घ्यायचे. 4 लीप मोज. पहिले लीप. पहिलं 2004 नंतरचं लीप. शाबास. त्याच्यानंतर 3 का 16 नाही. मग किती झाले लीप? शाबास. 12तून हा किती उरले? शाबास. साधं आहे तर 1 दिवस, लीप आहे तर 2 दिवस. टोटल वर्ष किती झाले भाऊ? 16 - 4 किती झाले? 16तून 4 गेले 2. 16तून 4 गेले. शाबास. 2016 मधून 2004 गेले. उत्तर आलं 12. 12 वर्ष आले ना. 2004 लीफ, 2008 लीफ, 2012 लीफ, 2016 येईन का? म्हणजे 16 वर्षात किती रे? 12 वर्षात 3 लीफ तर 9 साधे. शाबास, व्हेरी गुड. 9 आहे का? 9. 3 दुनी 6, 9 6 15. 15 भागिले 7. 7 दुनी 14. बाकी किती उरली? बाकी किती उरली? 1. 1 दिवस पुढे. 6 आहे ना. 3 दुनी 6 15. खाली लिही परत. 12 आहे ना. 3 लीफ. 12तून 3 गेले किती उरले? तुझा आलेले. फोड परत लिही. हा बोल ना. बोलत राहा, काय टेन्शन नाही भाऊ. पहिले गणित लिहितो, ते समजवतो आणि मग बोलू.